वीर, हां आज काय? मम्मा, आज आंबा आणि मिरचीचं इन्स्टंट लोणचं बनव ना. ओके. तर कच्ची कैरी घेतलेली आहे. 15-20 मिनिट आपल्याला याला पाण्यामध्ये ठेवायची आहे. त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि स्वच्छ कापडाने याला पुसून घ्यायचं आहे. तर पाणी आपल्याला पूर्णपणे ड्राय करायचं आहे मँगोचं, आणि चॉपिंग बोर्ड आणि चाकूचं पण पाणी आपल्याला पूर्णपणे ड्राय करायचं आहे. तर कुठल्याही प्रकारचा पाण्याचा अंश आपला लोणचं करताना आला नाही पाहिजे, नाहीतर लोणचं लवकर खराब होण्याची शक्यता असते. तर लोणच्याच्या फोडी मी अशानुसार कट करून घेतलेली आहे. तर आपल्याला ही फोडी पण ड्राय कापडाने पुसून घ्यायची आहे. तर हे मी रफली थोडंसं चॉप करून घेतलेलं आहे. आपल्याला चॉपरमध्येच याला चॉप करायचं आहे. तर या मँगो वीरला चॉपरमध्ये चॉप करायचं होतं, त्याला खूप आवडते, तर त्याने मँगो चॉप केलेला आहे. त्यानंतर आपण मिरची पण हिरवी मिरची घेतलेली आहे, ती देखील यामध्ये ॲड करून घेणार आहे, म्हणजे चॉपरमध्ये चॉप करून घेणार आहे. तर अशा प्रकारे मँगो आणि मिरची आपल्याला चॉप करून घ्यायची आहे. एका ज्यामध्ये आपल्याला लोणचं बनवायचं आहे त्यामध्ये आपल्याला याला काढून घ्यायचं आहे. तर यासाठी आता आपण बनवूया मसाले. तर इथे मी तवा गरम करून घेतला आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चम्मच मेथीदाणे, 2 चम्मच मोहरीचे दाणे ॲड करायचे आहे आणि 1 चम्मच जिरा ॲड करायचा आहे. तुमच्याकडे तुम्हाला सोप आवडत असेल तर तुम्ही सोप पण यामध्ये ॲड करू शकता, पण मी इथे ॲड नव्हती केली. तर मी फक्त 3 इन्ग्रेडियंट्स इथे ॲड केलेले आहे आणि याला छान आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे. तर मसाले आपल्याला थंड करून घ्यायचे, त्यानंतर मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर इकडे मी तेल गरम करायला घेतलं होतं. मी सरसोचं तेल घेतलेलं आहे. तर आपण सरसोचं तेल धुवा उठेपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. इथे मिरची आणि आपल्याला मँगो एकत्र करून घ्यायचं आहे. यामध्ये ॲड करायचं आहे मीठ, तिखट आणि हळद. याला छान कोट करून घ्यायचं आहे. तिखट मी यासाठी टाकलेलं आहे, थोडासा याचा कलर पण छान येतो आणि चवीला पण छान लागते. जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल. तर इथे आपले मसाले झाले होते, तर मी याला पण ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. तर हे लोणचं दिसायला थोडं काळपट दिसेल, कारण तर यामध्ये आपण सरसोचं तेल ॲड करणार आहे. तेल गरम झालं होतं. तेल गरम झाल्यानंतर थंड करायचं आहे, त्यानंतरच आपल्याला लोणच्यामध्ये ॲड करायचं आहे. गरम तेल किंवा कोमट तेल आपल्याला लोणच्यामध्ये ॲड करायचं नाही आहे, पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं इन्स्टंट लोणचं रेडी आहे. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.